नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये गेली 25 वर्षे झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतोय. LIC ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे. इथं बचत आणि सुरक्षा दोन्ही फायदे मिळतात. म्हणजे इन्कम सिक्युरिटी मिळते आणि सेव्हिंग पण होते आणि खर्चावर नियंत्रण येतं. आपल्याला ह्या फायद्याच्या गोष्टी का कळत नाहीत? बरेच लोक टाळटाळ करतात. मित्रांनो, काय होतं, ज्यावेळेस तुम्ही कुठली चांगली गोष्ट टाळता त्यावेळेस तुमचं नुकसान होतं हे कळायला वेळ लागतो, कारण वेळ आलेली नाही. आता जे पैसे कमवतात आणि खर्च करतात, खर्च करतानाही आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो, तात्पुरता दिलासा मिळतो, परंतु परमनंट लॉस होतो. जसं एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर काय होईल? खेळत असेल, छोटा लहान आहे किंवा समजा 10वी-12वीचा आहे, तर त्यावेळेस त्यांना आनंद मिळतो. टाईमपास करतात ना बरेच लोक, काल्पनिक सिरियल बघतात, पिक्चर बघतात. मित्रांनो, बघू नये असं नाही, मी विरोधात नाही, परंतु मर्यादा प्रत्येक गोष्टीला पाहिजे. अमर्यादित चुकीचं काम केल्यामुळे आयुष्याचं वाटोळं होतं. आजसुद्धा 15-20 हजारात लोकांना काम करावं लागतं. याचं कारण बघा, तुम्ही पाठीमागचा इतिहास बघा, आपण काय केले. बघा, आपल्याला चांगला सांगणारा माणूस मिळाला नसेल किंवा आपल्याकडे पैसे नसतील किंवा आपण ऐकलं नसेल, काय कारणं काय असतील ते असू द्या, कारणामुळं तुम्हाला आज कारणं समजून उपयोग होत नाही. तुम्हाला काय त्या गोष्टी आज बदलता येत नाही. मित्रांनो, आपण कपडे घेतले कपड्याच्या दुकानात तर ते बदलता येतात, परंतु आयुष्यामध्ये जी चुका झाल्या ती कधीही बदलता येत नाही. त्याला फक्त योग्य सांगणारा माणूस पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे. आता पैसे प्रत्येकाला लागणार तरी ठेवत नाहीत, आणि ठेवलं तर काही लोक चुकीच्या ठिकाणी ठेवतात, कारण आपणच आपल्याला खोटी गॅरंटी खोटं कर्म करतो. मित्रांनो, कर्मामध्ये भविष्य नशीब बदलायची ताकद आहे, आणि कर्मच आज चांगलं करावं असं वाटत नाही किंवा त्याची इफेक्ट भविष्यात असल्यामुळे आज त्याची जाण होत नाही. आता पैसे तुमच्याच नावावर ठेवायचे आहेत, तुमच्याच फायद्यासाठी ठेवायचे, सरकारी संस्थेत आहेत. जसं इथं कसं आहे, तुम्ही मंथली प्रीमियमच्या 250 पट आणि 500 पट गॅरंटी दिली जाते, जी की तुम्हाला डिसेबिलिटी डेथ डिसीज झाल्यानंतर परिवाराला कुणीच वाली राहत नाही, आधार कोणाचा नसतो, ती गॅरंटी आहे. आणि इंटरेस्ट पण आहे, बँकेपेक्षा जास्त आहे, 8%, 8%. 8% व्याज कोण देतं का बचत खात्यावर? आणि लाईफ टाईम पैसे देतो. मित्रांनो, हे सगळं चांगलं असून का घेतलं नाही? त्याचं कारण आहे की आज तुम्हाला ह्या गोष्टीची गरज नाही, आणि ज्यावेळेस गरज असेल तेव्हा तुम्हाला हे घेता येत नाही. कोरोना पिरियडमध्ये लोक अलर्ट झाले होते, अजून परत लोक दुर्लक्षित झालेले आहेत मित्रांनो. आणि काय होतं, संकटामध्ये आपलंच सत्यानाश होतो हे कळायला जन्म जातो काही काही व्यक्तीचा. मला सांगा, घराला कुलूप का लावता? जेवण का करता? मी म्हणतो, पेट्रोल का टाकता? अत्यावश्यक आहे ना, मुलांना शाळेत का पाठवता? आपला काही कायदेशीर सल्ला असेल तर आपण वकिलाकडे का जातो, डॉक्टरकडे का जातो? मग तिथं गॅरंटी कुठं मिळते का? पासची गॅरंटी आहे, नोकरीची गॅरंटी आहे, मग शाळेत का मुलाला पाठवतो? जेवण केल्यावर पचनाची गॅरंटी आहे का? मग गॅरंटेड नसणारे व्यवहार रोज करतो आपण, आणि जिथे गॅरंटी ती करत नाही. म्हणजे काय, आपण आपल्याला संकटात टाकतोय. फक्त जसं पृथ्वी टेकल्यासारखं वाटते, टेकले का कुठेही जाऊन बघा. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सत्य सोडून असत्याच्या मार्गानं 99% लोक जातात. 99% म्हणतो मी, आज 1% लोकांना पैशाचा प्रॉब्लेम नाही, परंतु 99% लोकांना आहे. कारण पैसे खर्च करून पैशाविषयी अज्ञान आणि पैशाविषयी तिरस्कारण म्हणायचं. पैसे कुठपर्यंत पैसे आपल्याला आवडतात? कमवेपर्यंत. कमवल्यानंतर त्याच पैशाला आपण संपून टाकतो ना. मग जीवन कसं सुधरेल? कारण जी आवश्यक आहे गरज तेच आपण करत नाही, आणि केलं तर चुकीच्या ठिकाणी. आता मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, कोऑपरेटिव्ह बँका, इथं पैसे कित्येक लोकांचे बुडतात. मग तिथं का ठेवतात आपण? कसली तर गॅरंटी आहे का? आत्ता 5 लाखाची गॅरंटी आहे, लाखो रुपये आपण ठेवतो बँकेमध्ये. ठेवू नये असं नाही, परंतु जिथं 100% गॅरंटी आहे, LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे, तिथं पैसे ठेवत नाही आपण. आत्ता LICचे प्लॅन मॉडिफाय झालेत मित्रांनो. पहिले तर विसरून जावा, कारण आता असे बँक टाईप प्लॅन आहेत. 4 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षे भरले तरी काही प्रॉब्लेम नाही, आणि पैसे वापरायला येतात, लिक्विडिटी आहे. सगळं चांगलं असून का केलं जात नाही? की मानसिकता पण माणसाची हेल्दी पाहिजे. बऱ्याच लोकांना माहिती आहे, प्रत्येकाला हे मी जे सांगतो ते काही नवीन नाही, माहिती असून दुर्लक्ष. जसं आता गोवा गुटखा खातात लोक, व्यसनं करतात, त्यांना माहिती आहे शरीर बरबाद होणार आहे, पैसे जाणार आहेत, तरी केलं जातं, कारण सवय वाईट, बॅड हॅबिट. कारण आपण बॅड हॅबिट निर्माण करतो आणि गुड हॅबिट सोडून देतो. आता आम्ही आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, आयुष्यभर काम तर मिळतं का? 8% व्याज कुठं आहे? एवढं चांगलं असून का केलं जात नाही? त्याचं कारण आहे मित्रांनो, आपल्याला चांगले विचार टिकवायची आपली कॅपॅसिटीच राहिली नाही. बऱ्याच लोकच असं आहे, निर्जीव वस्तूला आपण सांभाळतो नाही, मोबाईल घेतला तर स्क्रीन गार्ड लावतो. मग इन्शुरन्स म्हणजे इथे सेव्हिंग आणि रिस्क आहे, त्याचं
ऑब्जेक्टच आहे, उद्देशच आहे बचत आणि सुरक्षा. बचत केलीच पाहिजे ना, कारण आयुष्य काय बँकेत टाकता येते का आणि गरज पडल्यास काढता येते. असं जर असतं तर पृथ्वीवर कुणीच मेलं नसतं मित्रांनो. पैसे ठेवता येत नाहीत, आयुष्य आपल्याला बचत करता येत नाही, पण पैसे ठेवता येतात. त्या पैशाने आपले प्रश्न, आर्थिक प्रश्न सुटू शकतात. आणि काय होतं, तुम्ही जर बचत नाही केली तर काय दुसऱ्याचे घरं भरल्यासारखे आहे. आता आपण लोन काढतो म्हणजे काय होतं, डिपॉझिट होल्डरला पैसे देतो इंटरेस्ट आणि मीडियाला, बँकेला पण देतो. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, पण सत्य जो पण तुम्हाला समजत नाही आणि इम्प्लिमेंट करत नाही आणि सातत्य टिकवत नाही, तो पण काही उपयोग नाही जीवनाचा. मित्रांनो, कित्येक लोकांकडे पैसे असतात, पूर्ण श्रीमंतीचा गरीब होतो, गरिबीचा श्रीमंत होतो. असं का होतं? त्याचं कारण आहे कर्म तपासा, आणि कर्मावर भविष्य आहे, नशीब आहे. आणि लोक म्हणतात आमच्या नशिबात नाही. आता मला सांगा, तुम्ही कर्म करतानाच जर तुम्ही कमजोर काम केलं तर फळ पण तसंच मिळणार ना. आता चांगल्या गोष्टीला तुम्ही टाळटाळ करता. आता म्युच्युअल फंड, SIP, कुठलीही गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो, परंतु तिथे गॅरंटी नाही, हा महत्त्वाचा विषय आहे. कशाचीच गॅरंटी नाही. आज बँकेत FD सुद्धा करतो तर 5 लाखाची गॅरंटी. आपण 2 करोडची जरी FD केली तर उद्या बँक जरी इन्सॉल्वंट झाली, आणि इन्सॉल्वंट का होतं त्याचे अनेक हजारो कारण आहेत मित्रांनो. त्या कारणात आपण जर घेतं आपल्याला हे गुंताच समजणार नाही. मला काय म्हणायचं आहे, जिथं तुम्हाला सरकारनं लिहून दिलं आहे गॅरंटेड, ती प्लॅन करणं तुमच्या हितासाठी आहे. तर आम्ही एवढं समजून सांगतो, तर काय होतं, जाणून बुजून टाळटाळ केली तर आपण काय करतो, सर्वप्रथम काय सगळ्यात मोठी चूक, आपण जे आलेले पैसे आहे ना ते बचत करत नाही, खर्च करतो अगोदर. आणि पैसे बचत होऊ शकत नाहीत, कारण राहतच नाहीत ना पैसे. आणि पैसे कमवायचं वय पण संपून जातं. आपण सगळ्या बाजूनं लुटलं जातो. प्रत्येक माणूस बघा, ज्यावेळेस शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो त्यावेळेस आपण मानसिकदृष्ट्या सुखी असतो, आर्थिकदृष्ट्या पण असतो, पैसे नसताना सुद्धा आनंद असतो. आणि ज्यावेळेस आपण कमवायला लागतो त्यावेळेस काय प्रॉब्लेम येतो, त्याचं कारण सांगतो. आपण चुकीच्या मार्गाने जातो आणि मग चुकीच्याच गावाला जातो ना. आपल्याला जिथे पोहोचायचे तिथे कधीच पोहोचू शकत नाही मित्रांनो. त्याचं कारण सांगतो. आपली जी वाटचाल चालू आहे ती सगळे चुकीच्या मार्गावरून. 99% लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. मला सांगा, आता सरकारी नोकऱ्या नाहीत, पेन्शन नाहीत, आज 10, 15, 20 हजार रुपये बाहेर मार्केटमध्ये मिळतात. हे परिस्थिती एवढी माहिती असून त्याच्यावर इलाज केला जात नाही. जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर एखाद्या आजारावर औषध गोळ्या दिल्यानंतर ते इलाज जर झाला तर ते बदलून देतात किंवा ऑपरेशन करतात. वरच्या स्टेप बघतात ना, दुरुस्त होत नाही तोपर्यंत. आपण काय करतो, खालच्या स्टेप बघतो, म्हणजे आहे ते पैसे खर्चून टाकतो आणि पैसे कमवायचे वय पण संपतं. हे दुष्टचक्र, आर्थिक चक्र आपण निर्माण करतो आणि दोष सगळ्या दुनियेला देतो. चूक आहे आपल्याकडंच. आपली चूक मान्य नाही आणि दुरुस्ती नाही आणि सातत्य नाही. जसं जेवण आपण रोज करतो जिवंत राहण्यासाठी, पैसे त्याच जेवणाला लागणारे पैसे ठेवतो का आपण? किती मोठी चूक आहे मित्रांनो. हे विचार केलं तर फार मोठं आपण चुकीचं कार्य करतो, म्हणून आपण गरीब बनतो. आपल्याला लागणारे पैसे ठेवत नाहीत अत्यावश्यक सेवेसाठी. आज मला सांगा, लिव्हिंग कॉस्ट, जगण्याची किंमत वाढत आहे का नाही? अन्न, वस्त्र, निवारा, मेडिकलची गरज. मग तुम्ही पैसेच नाही तुमच्याकडे, रिटायर झाल्यावर माणसाकडे पैसे नाहीत. आणि रिटायरमेंटला आलेले सुद्धा लोक पैसे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात. मित्रांनो, संकट हे आर्थिक आपण तयार करतो, मानव निर्मित आहे. जसं पाऊस पडला आणि धरणाची दारच अडवलं नाही, धरणच नाही बांधलं तर हिवाळा आणि उन्हाळा पाणी प्यायला मिळेल का? शाळा कॉलेजमध्ये अभ्यासच नाही केला तर चांगली डिग्री मिळेल का? नोकरी लागेल का? माणूस हुशार होईल का? कारण बेसच आपण संपून टाकलेला आहे मित्रांनो. विचार करा आणि चांगल्या गोष्टीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. लवकरात लवकर फोन करा, प्लॅनिंग करा मित्रांनो. तुम्ही जर स्वतःचं प्लॅनिंग नाही केलं तर तुम्ही दुसऱ्यासाठी काम करता. बघा, आता आपण कर्ज काढतो म्हणजे दुसऱ्याला कमवून देतो ना पैसे, इंटरेस्ट देतो का नाही? आपली व्हॅल्यू, आपली किंमत, समाजामधली किंमत, आपली आर्थिक परिस्थिती आपण स्वतःच वाईट करतो. कारण आलेले पैसे सगळे संपवतो. काही लोकांना तर पैसेच पुरत नाहीत, कर्ज काढून खर्च करतात. मित्रांनो, आपण आपल्या विचारात आणि कर्मामध्येच सगळं काही आहे. आपला विचार जर चुकीचा असेल, कर्म जर चुकीचं असेल, तर जसं एखाद्या आपल्याला गावाला जायचे आहे ना, रेल्वे स्टेशनवर गेलं आणि तिकीट द्या म्हणलं तर देतील का ते? आपल्याला गावाचं नाव सांगावं लागेल. मुंबईला जायचे, पुण्याला जायचे. तसंच आहे, आपल्याला ह्या जीवनामध्ये काय बनायचं हेच नाही बऱ्याच लोकांना माहिती. आणि जरी टार्गेट ठरवलं तर त्या टार्गेटच्या दिशेने योग्य काम केलं जात नाही. आता मुलाला शिक्षण, लग्न, ते आपली जबाबदारी आहे की नाही? मग आपण म्युच्युअल फंडामध्ये आपण प्लॅनिंग करतो. वाईट कुठली गुंतवणूक मित्रांनो? उद्या काही झालं तर म्युच्युअल फंडाचा प्रीमियम कोण भरणार? माणूस नैसर्गिक आहे, जबाबदारी आपण कृत्रिम तयार केल्यात. म्हणजे हे माहिती नसल्यामुळे बर्बादी आहे मित्रांनो.
आता सध्या तर जे प्लॅनिंग करतात त्यांचं चांगलं आहे, त्यांना घर बसल्या पैसे मिळतात. श्रीमंत लोक बघा कधी पण जास्त मेहनत करतात का? ते मेहनत कुठली करतात? डोक्यानं विचार करतात. आपण डोकं बेंडोकसारखं आपण काम करतो, पैसेच ठेवत नाही आणि ठेवले तर चुकीच्या ठिकाणी. आता मला सांगा, ही कलियुग आहे, या कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी पटतच नाहीत. माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतो. पूर्वी एल आय सी ऑफ इंडियाची पॉलिसी पटकन करायची, आता करत नाहीत, आहे ते बंद करतात. आपण मुळावरच घाव घालतो मित्रांनो, संपूर्ण आपलं जीवन संकटात टाकतो. फक्त वेळ आलेली नाही, वेळ आल्याशी सगळं कळून उपयोग होत नाही आणि पिढ्यावर पिढ्या ह्याचे वाईट परिणाम होतात. म्हणून तर गरिबी वाढते का? आणि दिखावा आहे मित्रांनो. पैसे नसताना कर्ज काढून आपण दाखवतो किती श्रीमंत आहे. आणि ज्या वस्तू आपण विकत घेतो त्या वस्तू विकायची वेळ येते, कारण त्या वस्तू विकून आपण उदरनिर्वाह आपला, बरेच लोक कमवलेले विकायची वेळ येते ना. हॉस्पिटलची पॉलिसी नसते, म्हातारपणी खाण्यापिण्यासाठी पैसे नसतात. मग हे आपण सगळं उलटं केल्यामुळं आयुष्य संकटात येतं मित्रांनो. लगेच फोन करा. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. मेडिक्लेमची पॉलिसी घ्या, तुमच्यासाठीच आहे. फक्त वेळ आल्यास तुम्हाला ह्या गोष्टी करता येत नाही, कारण कुठलाही इन्शुरन्स घेताना वय त्या प्लॅनच्या हिशोबानं पाहिजे आणि हेल्दी पाहिजे. निरोगी प्रकृती आपल्याला माहिती आहे ना, कोण निरोगी राहील गॅरंटी आहे का? माणूस नैसर्गिक आहे का कुठल्या फॅक्टरीतून तयार झाला आहे? स्पेअर पार्टची गॅरंटी आहे का? हात, पाय, डोळा. मित्रांनो, हे सगळं माहिती असून उपयोग होत नाही, ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. जसं एखादा अन्नपदार्थ बघून आपली भूक भागत नाही, जेवावं लागतं. गाडीत पेट्रोल टाकून जमत नाही, गाडीत पेट्रोल भरावं लागतं, तेव्हाच गाडी चालते. आणि ही सातत्य प्रोसेस आहे, कंटिन्युटी प्रोसेस आहे मित्रांनो. आपण बऱ्याच वेळा आपण अलर्ट होतो, चांगल्या गोष्टी करतो आणि परत सोडून देतो. आता कित्येक लोक मुलामुलीचे शिक्षण, लग्नासाठी काढलेले प्लॅन, पेन्शनसाठी काढलेले प्लॅन बंद करतात. मग पुढे संकट निर्माण होणार ना. अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि एल आय सी ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे मिळणारी पॉलिसी स्टार हेल्थचा मेडिक्लेम करा. तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ जपून ठेवा. तुम्हाला संकट आल्यास बघा, मग कोण कुणावर हल्ला करतोय, कोण कोणाचं नुकसान करतं हे तुमच्या लक्षात येईल. सत्य कळणंसुद्धा गरजेचं आहे. सत्य न कळाल्यामुळे सगळी बरबादी होते. आता बरेच लोक फसतात, बुडतात. हे त्यांनी थोडं अभ्यास करावा पाठीमागं जाऊन, काय झालं, आपली चूक कुठं झाली आणि ती चूक दुरुस्त करण्याची गरज आहे मित्रांनो. ओके, थँक्यू.